नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज काल राहुल गांधी यांचं कोटा राजस्थान या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर एक भाषण झालं आणि त्या भाषणाला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. नीट परीक्षा आणि CBSE परीक्षेमध्ये होणारा घोटाळा आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा होणारा भ्रमनिरास आणि केंद्र सरकारची विद्यार्थ्यांप्रती असलेली अनास्था या संदर्भात घणाघात राहुल गांधी यांनी कोटा या ठिकाणी आपल्या भाषणात व्यक्त केला. अनेक विद्यार्थ्यांची पालक देखील या प्रसंगी उपस्थित होते. झेंजी आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसाद, कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून विविध शहरांमध्ये उभा राहणारं आंदोलन, त्याच्यातच NSY आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे, काँग्रेस युवक आघाडीतर्फे देशामध्ये विविध भागामध्ये राहुल गांधी फिरत आहे आणि केंद्र सरकारच्या शिक्षण नीतीवर टीका करत आहेत. केंद्र सरकारची नीट परीक्षा असेल, CBSEची परीक्षा असेल, ह्यामध्ये होणारा घोटाळा आणि त्याची जबाबदारी शासन घेत नाही हे त्यांनी प्रकर्षाने व्यक्त केलेलं आहे. आणि त्यामुळं ज्या उद्देशाने आता शिक्षण आहे, हे शिक्षण कुठंतरी नीट म्हणजे वकील, इंजिनियर्स आणि याच प्रोफेशनकडे, डॉक्टर, वकील, इंजिनियर याच्याचकडे लोक लक्ष देतात आणि इतर क्षेत्रामध्ये योग्य तो वाव मिळत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. केंद्र सरकारची जी शिक्षण नीती आहे ती बरोबर नाही आहे. त्याच्यात त्यांच्या धोरणाचा फटका सर्वसामान्य माणसाला होतो. 3 ते 4 लाख रुपये नीटसारख्या परीक्षेला, नीट सेटच्या तयारीला विद्यार्थी देतात, त्यांचे पालक देतात, कर्जबाजारी होतात आणि या परीक्षेमध्ये घोटाळा होतो, परीक्षा रद्द होते, पेपर लीक होतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात आणि तरुणांच्या ज्या काही आशा आकांक्षा असतात त्या धुळीस मिळतात. म्हणून केंद्र सरकार जे आहे हे कुचकामी आहे, याची शिक्षण नीती फेल आहे. येथील बेरोजगारांना रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये ज्या प्रकारे आखणी करायला पाहिजे होती तशा प्रकारे आखणी केली जात नाही आणि आता युवक भडकलेला आहे. राहुल गांधीने एक मिशन म्हणून पुढे आलेले आहेत आणि आगामी काही काळात जर सत्ता बदल झाला, युवकांनी ते काँग्रेसला निवडून दिलं तर शिक्षण नीतीमध्ये आमूलाग्र बदल होईल. तरुणांना अपेक्षित असलेले शिक्षण प्रणाली राबवण्यात येईल आणि नीटसारख्या परीक्षा या पारदर्शकपणे घेतल्या जातील आणि जेनजी म्हणजे युवकांच्या ज्या आशा आकांक्षा त्या पूर्ण केल्या जातील. बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल असं राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे. कोटा या ठिकाणी प्रचंड स्वरूपात युवक एकत्र जमले आणि भारतीय जनता पार्टीच्या शासनाच्या विरुद्ध रोष व्यक्त करण्यात आले. राहुल गांधी हे लोकप्रिय होत आहेत आणि राहुल गांधींनी दिलेल्या आश्वासनाला लोक कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे थोड्याच दिवसात समजून येणार आहे. पण राहुल गांधीच्या या भूमिकेबद्दल आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.